उर्दू मीडियम कहा गया, वो बच्चे लोग कहा गए, सब गायब हो गए। नहीं आहे ना मराठी नहीं बोल रहे ना, वो नहीं बोल रहे ना, नहीं है बोल रहे ना, इंग्लिश मीडियम है, इंग्लिश मीडियम पण नाही। हाँ वही तो मैं बोल रहा हूँ। देवनार मधले कुठे देवनार कुठे गोरेगाव कुठे आपण असं करू शकतो का फक्त इंग्लिश मीडियमच्या माध्यमातून मुलांना देऊ तुमने शकता? अभी बोला देवनार, तो मेरा इधर के सब बच्चे इकडची उर्दू मुलं मीडियम के कुठे मर गए क्या सब? म्हणजे उर्दू तुम्ही मीडियम मराठी आहे. मराठी माध्यमातल्या मुलांना नाही नाही, घेताय, उर्दू नाही आहे. उर्दू मीडियमच्या मुलांना घेत हिंदी नाही, मीडियम नाही का आहे. नाही घेते तुम्ही? याचं कारण काय आहे? हाँ हा मग एक आहे आणि याचं- आणि शाळेचं तुम्ही हे वापरताय संपूर्ण मग ही तुम्हाला अथॉरिटी दिली आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही न्याय कोणाला देता? फक्त इंग्लिश मिडियमच्या मुलाला? एक सेकंड थोडा हे साईड काय? आज आम्हाला सांगा, मराठी माध्यमातल्या आपण इकडे- मुलांना, एकही मुलांना तुम्ही गोरेगावातल्या कोणालाही तुम्ही प्रवेश दिलेला नाही, आणि एकही मुलं या शाळेतल्या पण मराठी माध्यमातल्या एकही अरे मुलाला जगह तो तुम्ही इधर प्राधान्य का ही दिलं है ना, म्युनिसिपैलिटी नाही. आता ही सर्व मुलं इंग्लिश मिडियम आणि त्याच्यातले आहेत, मग अशा मुलांना तुम्ही खेळवताय, फ्री खेळवतायत, मग आमच्या मराठी मुलांना का नाही, उर्दू माध्यमातल्या मुलांना का नाही? आणि यांना तुम्ही फक्त प्राधान्य देणार, हे चुकीचं आहे तुमच्या माध्यमातून, आणि याला तुम्ही थांबवणार आहात की काय नाही करा, मला त्या स्पष्टीकरण लवकरात लवकर पाहिजे आमच्याकडून. मराठी मीडियमची लोक मुलं आहेत त्यांना प्रिन्सिपलला तुम्ही भेटा, किती मुलं आहेत हे आकडा घ्या आणि